नमस्कार. आषाढी एकादशी जवळ आली आहे. त्या निमित्ताने खिचडीऐवजी साबुदाणा वडा तयार करू. प्रथम आपण साहित्य बघूया. भिजवलेला साबुदाणा, दाण्याचा कूट, शेंगदाणे, उकडलेले 2 बटाटे, बारीक केलेली मिरची आणि कोथिंबीर. प्रथम आपण साबुदाणा प्लेटमध्ये व्यवस्थितरित्या मोकळा करून घेणे. त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, बारीक केलेली मिरची, उकडलेले बटाटे, चवीनुसार मीठ व्यवस्थितरित्या मिक्स करू. व हातावर पाण्याचा हात लावून छोटे छोटे वडे थापून घेणे. नंतर कढईमध्ये तेल तापत ठेवून त्यामध्ये अलगद एक एक वडे सोडणे. मध्यम आचेवर तळणे म्हणजे आतपर्यंत वडे व्यवस्थितपणे शिजतात व कुरकुरीतही बनतात. या पावसाळी मोसमात रिमझिम असा पाऊस चालू असताना गरमागरम साबुदाणा वडा खाण्याची मजा काही वेगळीच असते. अशा प्रकारे कुरकुरीत साबुदाणा वडा तयार होतो. खाण्यासाठी रुचकर लागतो. त्यासोबत दही किंवा चटणी सोबत सर्व करणे. मस्त खा, स्वस्त राहा. मी साबुदाणा खिचडीचा व्हिडिओ सुद्धा चॅनलवर टाकला आहे, तो तुम्ही बघू शकता.